तर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाहीये। गोपीचंद पडळकर शरद पवार आणि अजित पवारांवर कायमच पातळी सोडून टीका करतात। गोपीचंद पडळकर बोलले आणि वाद झाला नाही असं होत नाही। एकदा का वाद झाला, पडळकर काही दिवस शांत बसतात आणि पुन्हा काहीतरी वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतात। पडळकरांनी आतापर्यंत काय काय वादग्रस्त विधानं केली आहेत पाहूयात। इकडे अजून भावी पंतप्रधान लाईनीमध्ये तोपर्यंत त्यांचं तीन आणि म्हणून मी म्हटलं सभागृहामध्ये जर ह्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर 3 नवीन राज्य करावी लागतील। एक लवासा, दुसरं मगरपट्टा आणि तिसरी बारामती। बारामतीचा मुख्यमंत्री अजितदादाला केला पाहिजे, लवासाला सुप्रियाताईला आणि त्या जयंत पाटलाला मगरपट्ट्यात टाकला पाहिजे आणि या 3 राज्याचा मिळून एक देश करून माननीय साहेबांना एकदा पंतप्रधान बहुजनांचं नाव घ्यायचं, दलितांच्या चळवळी सगळ्या मोडून टाकायच्या। कुणी काम केलं? एकच माणूस आहे। हे काय राजकीय व्यासपीठ नाही, मी काय राजकारण बोलणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं तुकडं तुकडं करण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा आहे सांगा मित्रांनो? सगळ्यात मोठा सहभाग आहे। कारण त्यांना माहित होतं की ह्या जर चळवळी स्ट्रॉंगपणे उभ्या राहिल्या तर आपल्याला आपल्या पोरांना आमदार करता येणार नाही। बाप आमदार पोरगा आमदार, बाप खासदार पोरगा खासदार, बाप मंत्री पोरगा मंत्री, बाप मुख्यमंत्री लगेच पोरगा परत 22 वर्षात मुख्यमंत्री झाला पाहिजे। हा बिंडोक माणूस आहे, ह्याला मेंढराच्या डागणीनं डागून अक्कल येणार नाही। ह्याला खुरप्यातनं उलट्या खुरप्यानं डागावं लागेल, मग कुठंतरी सुधारेल असं मला वाटतंय। त्यामुळे तो काय म्हणतोय ह्याला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही। पवार अँड पवार ही नाटक कंपनी राज्यामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून काम करते। शरद पवार ह्याचं सगळं स्क्रिप्ट लिहिणं, ह्याचे निर्माते आहेत। कुणी पुढे यायचं, अजित पवारांनी कधी यायचं, रोहित पवारांनी कधी यायचं, मुलीनं कधी यायचं, हे सगळं नाटक कंपनी एकदा आपल्याला पूर्णतः बंद पाडावी लागेल आणि त्यासाठी आता आम्ही राज्यभर काम करतोय। महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे लांडगा कोण आहे, कोण लांडगा या महाराष्ट्रामध्ये भांडणं लावतो। कोणी लांडग्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले, कुठल्या लांडग्यानं बीके कोकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, धनगरांना एसटीचं आरक्षण देणं अपेक्षित असताना एनटीचा दाखला दिला, हे कुठल्या लांडग्याने केलंय? तुम्ही खाली जाऊन आमच्या मेंढक्याला विचारा, तो त्या लांडग्याचं नाव सांगेल। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते, कारण हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे। औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा, भावांचा घात केला होता। अजित पवार त्यांना पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत, परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते। हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय।